मुळे आज आमच्या सोबत बिरदेव धोनी आहेत. तर काय वाटतं साहेब तुम्हाला की आज बेळगावमध्ये तुम्ही बकरी चारवत आलेला आहे, काय वाटतंय? आता तर ऍक्च्युली धनगर असल्यामुळे आम्ही या गावाहून त्या गावाहून नेहमी फिरंदाजीवर असतो. बकरी चारा त्या गावाहून त्या गावाला जात असतो. आणि काल दुपारी 2:30-3 वाजता बकरी कातरत असताना रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट पाहून खूपच भारी वाटलं की म्हणजे धनगराचा मुलगा पण इतक्या उंचावरची शिखरं गाठू शकतो. प्रयत्न जिद्द चिकाटी वगैरे असेल तर आपण प्रयत्नांना गवसणी घालू शकतो. हे एक खूप भारी वाटलं आणि त्यातून खूपच जास्त आनंद झाला आणि खूप भारी वाटलं की चांगला रँक मिळाला. 551 रँक मिळाला देशातून. खूप भारी वाटतंय की हे यश प्राप्त केल्यानंतर. साहेब आता तुम्हाला पहिलेपासून शिक्षण आता कसं सुरुवात झाली होती तुमची आणि शिक्षणाबरोबर तुम्ही प्रत्येक गावागावामध्ये बकरी घेऊन जाता, तर अभ्यास करायला तुम्हाला त्रास झाला का? म्हणजे त्या टाइम लाईट नसा, शेतामध्ये नसायचे, कसं वाटत होतं तुम्हाला? म्हणजे ऍक्च्युली मेंढपाळाचा मुलगा असल्यामुळे थोडा अभ्यास करताना तर थोडा त्रास झालाच, पण जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे आणि ती एक अभ्यासाबद्दल ओढ असल्यामुळं ते एक सुखकर होत गेला की मार्ग की अभ्यास आवडत होता. आणि बकरी राखण्याचे जे कष्ट आहे की त्याच्यापेक्षा तर अभ्यास चांगला वाटत होता. सो मग ते दॅट मोटिवेटेड मी टू गो फॉर द स्टडी रॅदर दॅन गोइंग फॉर द ट्रॅडिशनल शिप अँड गोट रेअरिंग. सो दॅट हेल्प मी और दॅट मोटिवेटेड मी टू गो फॉर द प्रिपरेशन ऑफ द UPSC सिव्हिल सर्व्हिसेस. तुम्ही पहिलीच शिक्षण तुम्ही गावामध्ये झालं असेल किंवा 7वी किंवा 10वी, तर तुम्हाला अभ्यास करायची ओढ जी होती तुमच्या वडिलांवर प्रेरित झाली. मग वडील बकरी घेऊन जात होते किंवा मामा किंवा काका तुमचे बकरी चारवा गावी गाव जातात, तसं तुमच्यावर बकऱ्यावर तुम्ही पण बकऱ्यासोबत तुम्ही गावागाव फिरायचे. Yes. तर तुम्हाला काय वाटतं शिक्षण शाळा सोडून एक बकऱ्या चारवा असं वाटत होतं का शाळा शिकायची जिथे तुमच्या मनात होती? म्हणजे ऍक्च्युली बकरी राखणं आता इतकं सोपं नाही राहिलेलं आहे. खूप अवघड झालेला आहे तो व्यवसाय. आणि गडी मिळत नाहीत आणि चारा शेतकरी पण शेताच्या बांधाला येऊ देत नाही. त्यामुळे मेंढपाळ हा ॲज अ व्यवसाय करणं खूप डिफिकल्ट झालेला आहे. त्याच्यापेक्षा शिक्षण किंवा चांगली नोकरी मिळवून स्थैर्य मिळवणं लाईफमध्ये खूप आहे, इम्पॉर्टंट आहे ते वाटत होतं. आणि एक बेटर जॉब सिक्युरिटी प्रोव्हाइड करत होती UPSC सिव्हिल सर्व्हिस. बेटर पे कंडिशन होतं. त्याच्या आधारे मी आई वडिलांची किंवा भाऊ आणि त्या सगळ्यांची काळजी घेऊ शकत होतो. सो एक जे काय ते म्हणतो की इनस्टेबिलिटी जी होती की जे शेपर्डिंग मध्ये आहे त्याच्यापेक्षा मी स्टॅबिलिटी प्रेफर केली जी UPSC मला प्रोव्हाइड करत होती. सो मग ते एक हेल्पफुल होते की अभ्यास केल्यानंतर आपण आपल्या कुटुंबांचा आपण परिस्थिती बदलू शकतो. ती एक जिद्द आणि ती एक बोचट होती गोष्ट ती सतत. सो ती मला हेल्प केली की अभ्यास करून तू चांगलं यश मिळवू शकतोस. गावामध्ये तुम्ही आता पहिलाच अधिकारी होत असणार असं मला वाटतंय केमगरी गावामध्ये, एमके गावामध्ये. तर कागल तालुक्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही एक नाव तुमचं विज्युअल करणं, गावचं नाव विज्युअल करायचं काम तुम्ही एक हाती घेतलेलं होतं आणि पूर्ण ते करून दाखवलेलं आहे. असं मामाचं आणि आज मामाबरोबर तुम्ही ह्या ठिकाणी आता बकरी चारवायला आलेला आहे. तुम्हाला एकदम सडनली धक्का बसल्यामुळे तुम्हाला एकदमच शॉक झाला असला की आज रिझल्ट तुमचा चांगला आलेला आहे. तर तुम्ही रिझल्टमध्ये मुलांना काय संदेश देऊ शकता की आणि देशाला काय संदेश देता? सगळ्यात महत्वाचं काल रिझल्ट आल्यानंतर एकदम असं शॉकिंग होतं की यार म्हणजे की चांगला रँक मिळवून एका मेंढपाळाचा मुलगा IPS अधिकारी बनू शकतो हे खूप भारी वाटत होतं. आणि यातून सांगायचा उद्देश मुलांसाठी हाच होता की कितीही वाईट परिस्थिती स्वतःवर आली, जर समजा तुमचं जिद्द चिकाटी आणि तुमचं एक डेडिकेशन असेल की त्या आधारे तुम्ही कितीही अवघड परिस्थिती असेल तर तुम्ही त्यावर मात करून एका चांगल्या पोझिशन किंवा चांगली नोकरीसाठी मिळू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता. आणि मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक कोट आहे की तुम्ही गरिबीमध्ये जन्मला हा तुमचा दोष नाहीये, पण तुम्ही गरिबीमध्ये मेला हा तुमचा दोष आहे. सो ती गोष्ट बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर तुम्ही संधीचं सोनं करून तुम्ही सिच्युएशन बदलू शकताय. सो मला मुलांना हे सांगायचे की या गोष्टीतून प्रेरणा घेऊन माझ्यासारखा एखादा विद्यार्थी करू शकतोय तर आपण सगळेही करू शकतो. सो यातून मला हा संदेश द्यायचा की गावाकडच्या मुलांनी कोणत्याही गोष्टीला घाबरून न जाता आपले प्रयत्न आणि चिकाटीनं करून ठेवले तर सगळ्या गोष्टी साध्य करणं सोपं आहे. तर आज तुमचा आज एवढा खुशीचा दिवस आहे की आम्हाला खुशी वाटते की तुम्ही आज तुमची इंटरव्ह्यू घ्यायलोय की एक धनगरचा मुलगा एक सक्सेसफुलच्या रेसवर चढलेला आहे, पायऱ्यावर चढलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की एक गावाच्या मुलं किंवा गावाच्या लोकांना तुमचा सत्कार आता करण्यात येतील असं वाटतंय? तर कोल्हापूर जिल्ह्याचं नाव तुम्ही उज्ज्वल केलेलं आहे आणि धनगर समाजामुळे तुमचं नाव आता झालेलंच आहे. परत तुम्ही